नमस्कार मंडळी, तुझेच मी गीत गात आहे या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. विजय, क्षमा आणि बाबा आता स्वरा आणि निरंजन सोबत असतात. त्यामुळे निरंजनच्या डोळ्यातून पाणी येत असतं आणि निरंजन सर्वांना म्हणत असतो की काही अपेक्षाच वाटत नव्हती, काही आशासुद्धा उरली नव्हती की असं काही होईल म्हणून. पण आता तुम्ही सगळे सोबत आहात म्हटल्यावर माझी वैदेही नक्कीच सुटणार. क्षमा म्हणते की जेलमध्ये जाण्यापूर्वी वैदेहीने पातोड्याची आमटी केली होती भाऊजींसाठी. तिला वाटलं होतं की भाऊजी नक्कीच तिच्या हातची चव ओळखतील, परंतु त्याआधीच ती जेलमध्ये गेली. निरंजन सांगतो की हो, शुभंकर सोबत सुद्धा आता बोलणं झालंय आणि वकील परांजपे आपल्या वैदेहीची केस लढणार आहे. त्यामुळे सर्वांना आनंद होतो आणि या गोष्टीचं दुःख होतं ते मोनिकाला, कारण मोनिकाने हे सगळं ऐकलेलं असतं. तर इकडे आत्तापर्यंत घडलेला सगळा प्रकार वैदेहीने परांजपे वकिलांना सांगितलेला असतो. वकील परांजपे म्हणतात की याचा अर्थ 2 वर्ष तुम्ही मंजुळा बनून राहिलात आणि त्यावर कोणाला संशय देखील नाही आला. शुभंकर म्हणत असतो की परंतु मल्हार कामत मात्र यांना वैदेही म्हणून ॲक्सेप्ट करायलाच तयार नाही आहे. तेव्हा वकील सांगतात की नक्कीच ते ॲक्सेप्ट करतील आणि स्वीकारतील देखील की हे वैदेहीच आहे म्हणून. आणि कोर्टाने जर हे सिद्ध केलं की त्या निर्दोष आहे तर मग त्यांना हे स्वीकारावंच लागेल. एवढं बोलून वकील तिथून निघून जातात. तर वैदेही शुभंकरचे आभार मानत असते आणि शुभंकरला सॉरी म्हणत असते, ज्यामुळे तुम्हाला खूप त्रास होतोय. तेव्हा शुभंकर म्हणतो की अहो, मी जे काही करतोय ते माझ्या मनाने करतोय आणि तुम्ही आत्तापर्यंत पिहूसाठी खूप काही केलंय. जसं स्वरा तुमची मुलगी आहे अगदी तसंच तुम्ही पिहूला देखील ठेवलं. माझ्या पिहूला एवढं छान गाणं शिकवलं. तुमचे उपकार मी कधीच विसरू शकत नाही. त्याचीच परतफेड. माझ्यापेक्षाही जास्त त्रास तर तुम्ही सहन केलाय, कारण तुमचं प्रेम, तुमची मुलगी तुमच्या डोळ्यासमोर असून सुद्धा तुम्ही स्वतः किती स्टेबल राहिलात. पण मला असं वाटतं की तुम्हाला असं वाटत असेल मल्हारने तुम्हाला वैदेही म्हणून स्वीकारावं, तर तुम्हाला एक गोष्ट करावी लागेल, ती म्हणजे वैदेहीसारखे कपडे घालावे लागेल. वैदेही म्हणत असते की परंतु माणसाच्या मनाचा आणि कपड्यांचा काय संबंध येतो. शुभंकर म्हणतो की जर असं असतं तर मग मल्हारने माझ्या मनात जर डोकावून बघितलं असतं तर आत्तापर्यंत त्याला कळलं असतं की पिहू ही माझीच मुलगी आहे आणि पिहूला त्याने कधीच माझ्याकडे परत केलं असतं, परंतु तसं नसतं. आणि मग आता वैदेही शुभंकरच्या ह्या बोलण्याचा विचार करू लागते आणि वैदेहीसारखे कपडे घालून आता ती कोर्टामध्ये हजर होणार असते. इकडे क्षमा स्वरा आणि निरंजनकडे येते आणि क्षमा स्वराला सांगत असते की तुझ्या दाढीवाल्या काकांचा फोन आला होता आणि त्यांनी वैदेहीचे काही कपडे मागितले, त्यामुळे तुम्ही त्यांना देऊन या. निरंजन म्हणतो की वैदेहीचे कपडे म्हणजे? क्षमा म्हणते की वैदेहीचे कपडे म्हणजे वैदेही गट्टेवाडीत जे कपडे घालायची ते कपडे. आणि उद्यापासून ती कोर्टामध्ये वैदेहीचेच कपडे घालणार आहे, जेणेकरून सर्वजण तिला वैदेहीच्या रूपात बघतील आणि वैदेही म्हणून स्वीकारतील. स्वरा आणि निरंजनकडे कपडे देऊन आता क्षमा तिथून निघून गेलेली असते. इकडे स्वरा ही शुभंकरचीच वाट बघत असते. आता तिथे क्षमा आलेली असते आणि क्षमा स्वराला म्हणत असते की स्वरा प्लीज काहीतरी खाऊन घे ना, तू कालपासून अगं काहीच खाल्लेलं नाही आहेस, थोडंसं तरी खा. स्वरा म्हणत असते की नाही मावशी, मला भूक नाही आहे, मला काहीच खायचं नाही आहे. आता तिथे मल्हार आलेला असतो आणि मल्हार त्यांच्याकडे दुर्लक्ष करतो आणि स्वतः जेवायला बसतो. तेवढ्यातच शुभंकर हा परांजपे वकिलांना घेऊन तिथे आलेला असतो आणि परांजपे वकिलांना व शुभंकरला एकत्र बघून मल्हारला खूप राग येत असतो. त्यानंतर शुभंकर घरातल्या सर्वांची ओळख परांजपे वकिलांना करून देतो. विजय म्हणत असतो की वकील, तुम्ही स्वराला सांगा की तिची आई लवकरात लवकर सुटणार आहे, त्यामुळे तिला ॲटलिस्ट खाणं पिणं तरी सुचेल. स्वरा वकिलांना विचारते की माझी आई जेलमधून सुटेल ना? तेव्हा वकील म्हणतात की हो बेटा, तू काही काळजी करू नकोस. निरंजन म्हणतात की थँक्यू वकील साहेब. तेव्हा वकील म्हणतात की आता केस आपण जेव्हा जिंकू तेव्हाच माझे आभार माना. असं म्हणून आता वकील तिथून निघून गेलेले असतात. वकिलांच्या बोलण्यामुळे सगळ्यांना आता धीर भेटलेला असतो. क्षमा स्वराला म्हणत असते की बघ स्वरा, आता तुझं टेन्शन कमी झालं की नाही, आता तरी खाऊन घे. तरीसुद्धा स्वरा म्हणत असते की नाही मावशी, मला नाही खायचं, मला भूक नाही आहे. आता मोनिका तिथे आलेली असते. मल्हार म्हणतो की अशी कशी नाही खाणार स्वरा, आणि मग स्वराला तो जवळ बसवून स्वराला स्वतःच्या हाताने खाऊ घालत असतो. ही गोष्ट मात्र मल्हार बघत असतो आणि मल्हारला खूप राग येत असतो. मल्हार आता जोरात त्याचं ताट आपटतो. तेव्हा मोनिका येते आणि मल्हारला म्हणत असते की मल्हार, अरे तू कशाला त्रागा करून घेतो ह्या लोकांमुळे? आणि बघितलं ना तो मल्हार कसा स्वराला जेव घालतोय, नक्की ह्या घरामध्ये चाललंय तरी काय? आणि हा शुभंकर त्या वैदेहीसाठी पर्सनल मॅटरमध्ये घुसलाय आपल्या, आणि हा शुभंकर त्या वैदेहीसाठी तुझ्या पर्सनल मॅटरमध्ये घुसलाय आणि आता तर तुझ्या घरात उभा आहे तो. अरे मल्हार, तू बघत काय बसलायस, काहीतरी तरी कर. तेव्हा आता मल्हार मोनिकावर ओरडतो आणि म्हणतो की मोनिका बस झालं. तसं तुला वाटतंय ना की शुभंकरने माझ्या पर्सनल मॅटरमध्ये शिरू नये, तसं तूही याच्यामध्ये ढवळाढवळ करू नकोस. आणि आत्तापर्यंत तर तू सांगत होती की ती वैदेही आहे आणि वैदेही म्हणून ती घरात घुसली आहे.
मग अचानक काय झालं? उलटं का बोलायला लागलीयस तू? आत्तापर्यंत तर ती तुला बहिरूपी वाटत होती आणि आता तुला वैधही वाटते. हे बघ, मला तुझं काही ऐकून घ्यायचं नाहीये, तू शांत बस. शुभंकर म्हणतो की मल्हार बस झालं, तुला कळतंय का तू किती चुकतोय ते? आज वैदेही जेलमध्ये आहे ना तुझ्यामुळे, आणि आज वैदेहीच्या पाठीमागे तू खंबीरपणे उभं असायला पाहिजे होतं, कारण तिची बाजू सत्याची आहे. आणि मी तुला एक गोष्ट सांगतो मल्हार, की तुला नंतर खूप पश्चाताप होणार आहे. मल्हार म्हणत असतो की माझ्या घरातल्या मॅटरमध्ये तुला इंटरफेअर करायची काही गरज नाही आहे, आणि मला माहिती आहे ना तू हे सर्व का करतंय, कारण तुला सगळ्या घरातल्यांची मनं जिंकायची, ज्याच्यामुळे तुला पिहूला जिंकता येईल. शुभंकर म्हणतो की हो, मला माझी पिहू हवी आहे, परंतु मी जे काही करतोय ना ते माणुसकीच्या नात्याने करतोय. लवकरात लवकर तुला सगळं कळेल आणि माझा प्रामाणिकपणासुद्धा कळेल. विजय म्हणत असतो की काय चाललंय तुमच्या दोघांची भांडणं? अशी भांडणं करून काही मिळणार आहे का? तेव्हा शुभंकर म्हणतो की नाही दादा. मल्हार त्याला म्हणतो की दादा म्हणजे माझ्या दादा वहिनीला सुद्धा तू दादा वहिनी म्हणायला लागला आहेस. स्वराला जेवायला काय घालतोय? म्हणजे नक्की चाललंय काय तुझं? शुभंकर म्हणतो की खरं तर मल्हार, आज मी जे काही करतोय ना ते तू करायला पाहिजे होतं, आणि तुला असं वाटतंय की आज तू माझ्या जागी असायला पाहिजे होता. ज्याप्रमाणे मी स्वराला वैदेहीला साथ देतोय, ज्याप्रमाणे मी त्यांची मदत करतोय, माणुसकीच्या नात्याने त्यांची मदत करतोय, तर तू ते सगळं करायला पाहिजे होतं, परंतु तू ते करत नाही आहेस ना, या गोष्टीचा तुला जास्त त्रास होतोय. तर मल्हार म्हणतो की गप्प बस तू, मला असं काहीही होत नाही, कारण मला माहिती आहे की ती वैदेही नाही तर कोणीतरी बहिरूपी आहे. तुला एक गोष्ट कळत नाही, सगळेजण तुझ्या बाजूने आहे, मी सुद्धा तुझ्या बाजूने आहे, घरातले तुझ्या बाजूने आहेत, परंतु तुला फक्त एक गोष्ट कळत नाही की ती वैदेही आहे. तेव्हा मल्हार म्हणतो की मला माहिती आहे की ती माझी वैदेही नाही आहे. मोनिका म्हणते की मल्हार, आता तर सत्य बाहेर यायलाच पाहिजे, आणि बघ ना एकाच गोष्टीचं मला फार वाईट वाटतंय की तुझ्या ह्या अडचणीच्या काळामध्ये तुझ्या घरातल्यांनी तुझी साथ सोडली. मल्हार म्हणतो की फार वाईट वाटून घेण्याची गरज नाही आहे मोनिका, कारण सत्य जास्त वेळ लपून राहत नाही, ते एक ना एक दिवस बाहेर नक्कीच येणार आहे. थोडं बोलून आता मल्हार तिथून निघून गेलेला असतो. तर शुभंकर विचारतो की पिहू कुठे दिसत नाही आहे. स्वरा म्हणते की पिहू तिच्या रूममध्ये असेल, त्यामुळे पिहूला न भेटताच आता शुभंकर देखील तिथून निघून गेलेला असतो. आणि मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला बघायला मिळणार आहे. मोनिका स्वराला म्हणत असते की या पूजेचा आणि प्रसादाचा काहीच उपयोग होणार नाही, कारण आजच्या आज वैदेहीला डायरेक्ट कोर्टामधून जेलमध्ये जावं लागणार. स्वरा म्हणते की जेलमध्ये तर जावंच लागणार आहे मनुका काकू, परंतु ज्यांनी मंजुळा आईला गाडीने उडवलंय. सगुणाबाई कोर्टात सांगत असते की मोठ्या सरकारने भरपाई देण्यासाठी नकार दिला. माझ्या पोरीला आला राग, आणि मग तिने मोठ्या सरकाराच्या तिजोरीतलं 50 लाखाचे हिरे लंपास केले. सगुणा मावशीचा वकील म्हणत असतो की म्हणून तर मी हे सिद्ध करतोय की मंजुळाचा खून हा वैदेहीने केला होता, आणि 50 लाखांसाठी वैदेहीने मंजुळाचा खून केला आहे. तर मित्रांनो, असेच तुझेच मी गीत गात आहे या मालिकेचे डेली अपडेट बघण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.